आपण कोणती चुकीची गोष्ट केली, मतदान प्रक्रियेबद्दल लोकांच्या भावना जाणून घेण्यात काय चूक आहे, असा सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सोलापुरातील मार्कडवाडी हे गाव देशभरात चर्चेला आलंय। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या गटानं ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे। त्यामुळे जानकर गटाच्या काही ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचं नियोजन केलं होतं। मात्र प्रशासनाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला। शरद पवार यांनीही या वादात उडी घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र डागलं होतं। त्यानंतर आता मार्कडवाडीतूनच शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय। मार्कडवाडीत शरद पवार बोलताना म्हणाले की मी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला। त्यांनी सांगितलं की पवार साहेबांनी हे करणं योग्य नाही। मी काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणं, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे का? लोकांच्या मनात काही शंका आहेत, त्याबद्दल जाणून घेणं, त्याचं निरसन करणं चुकीचं आहे का? असा सवाल मार्कडवाडी येथून शरद पवारांनी केलाय। काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला। त्यांनी असं सांगितलं की पवार साहेबांनी हे करणं योग्य नाही। काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे। काही पद्धतीच्या बद्दल लोकांच्या मनात शंका आहे, ते शंकेची माहिती घेऊन त्याचं निरसन करण्याच्या बद्दलची काळजी घ्यावी हे चुकीचं आहे। शेवटी लोकशाही कशासाठी? लोकांचे अधिकार काय आहेत आणि ते अधिकार जतन करण्याच्यासाठी काय अडचण येत असेल तर लोकप्रतिनिधीने त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे। मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही। आम्हाला इथं घडलं, इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निरसन करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्येही एवढंच आमची भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे यत्किंचित सुद्धा काही करायचं नाही।